नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आठवडाभरातील काही विशेष घडामोडी. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद आणि शेडशाळ परिसरात कृष्णा नदीकाठलगत बेकायदेशीररित्या माती उत्खनन सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात खुदाई केली जाते. त्यामुळे कृष्णा नदीचं पात्र बदलण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून नदीकाठलगत माती उत्खननाला बंदी घालावी अशी मागणी होत आहे. वाळू उपशावर बंदी आल्यामुळे शिरोळ तालुक्यात आता बेसुमारपणे माती उत्खनन सुरू आहे. उदगाव, शिर्टी, चिंचवाड, घालवाड, कवठेगुलंद आणि शेडशाळ परिसरात जेसीबीच्या साह्यानं खुदाई करून उत्खनन केलं जाते. 1200 ब्रासची परवानगी घेतलेली असताना हजारो ब्रास माती काढली जातीये. नदी काठालगत 40 ते 50 फूट खोल खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे नदीचं पात्र बदलण्याची भीती व्यक्त केली जातीये. अलमट्टी धरणाची वाढणारी उंची आणि बॅकवॉटरमुळे या परिसराला महापुराचा फटका बसतो. आता तर माती उत्खननामुळे कृष्णा काठ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणची माती सांगली आणि हरिपूर इथल्या वीट भट्टीसाठी पाठवली जाते. मातीचे डंपर भरधाव वेगानं जातात, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब झालेत. मात्र शिरोळ तहसीलदार कार्यालयानं माती उत्खनन रोखण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे महसूल विभागातील काही झारीतील शुक्राचार्यांचा या बेकायदेशीर उत्खननाला हातभार लागत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नी राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांनी सांगितलं. शेडशा व कवठेगुलंद या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन चालू आहे आणि ह्याकडे संपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आणि जर माती उपसा करत राहिले तर नदीचे पात्र बदलू शकते आणि बेकायदेशीररित्या सर्व हे कामधंदे चालू आहेत. आणि याकडे संपूर्ण कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आणि हे वाळू जसं थांबवण्यात आलं आहे तसं हे मातीचं सुद्धा उत्खनन थांबवलं पाहिजे. नाहीतर आम्ही हायकोर्टात व हरित लवादाकडे दाद मागू. शिरोळ तालुका महसूल प्रशासनाच्या आशीर्वादामुळे गौण खनिजाची बेसुमार लूट सुरू आहे. अर्थपूर्ण बाबींमुळे तालुका महसूल प्रशासनाचे हात बांधले गेले आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे कृष्णा काठ वाचवण्यासाठी आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे. संगणकीय प्रणालीतील त्रुटींमुळे फेब्रुवारी महिन्यातील रेशन धान्य अनेक शिधापत्रिकाधारकांना मिळालेले नाही. सवलतीच्या दरातील धान्यापासून शिधापत्रिकाधारक वंचित राहू नयेत यासाठी रेशन धान्य वितरणास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील प्रलंबित रेशन धान्य वितरणासाठी 10 मार्चपर्यंत मुदत देण्याचं आश्वासन करवीर तहसीलदारांनी दिलंय. संगणकीय प्रणालीतील त्रुटींमुळे गेल्या 15 दिवसांपासून रेशन वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील रेशन धान्य अनेक कुटुंबांना मिळालेलं नाही. काही रेशन दुकानदार फेब्रुवारी महिन्यातील धान्य मिळणार नाही असं शिधापत्रिका धारकांना सांगतायत, तर काही रेशन दुकानदार रेशन कार्ड धारकांशी उद्धट वर्तन करतायत. प्रशासनानं संबंधित रेशन धान्य दुकानदारांना समज द्यावी आणि फेब्रुवारी महिन्यातील प्रलंबित धान्य मार्च महिन्यात वितरित करावं या मागणीसाठी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं नायब तहसीलदार विपिन लोकरे आणि तालुका पुरवठा अधिकारी दत्तात्रय पाडळकर यांना निवेदन देण्यात आलं. दरम्यान ज्या रेशन ग्राहकांना फेब्रुवारी महिन्याचं सवलतीच्या दरातील धान्य मिळालेलं नाही त्यांना 10 मार्चपर्यंत रेशन धान्य दिले जाईल असं लोकरे आणि पाडळकर यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव, राजू जाधव, बाबूराव पाटील, राजू सांगावकर, सुनील पारपाणी, वसंत पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबाघाट अवजड वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्वाभिमान ट्रक मालक वाहतूक संघटनेनं केली आहे. मागणीचे निवेदन राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं. अतिवृष्टीमुळे ऑगस्ट महिन्यात आंबा घाटात भूस्खलन झालं. त्यामुळे या घाटातून अवजड वाहतूक थांबवण्यात आली. मात्र गेल्या 6-7 महिन्यांपासून अवजड वाहतुकीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. त्यामध्ये मोठं अंतर असल्यानं आर्थिकदृष्ट्या मालवाहतूक परवडत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आंबा घाटातून अवजड वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी स्वाभिमान ट्रक मालवाहतूक संघटनेनं केली आहे. ग्रामदैवतेला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी भक्ती केली जाते. याच धार्मिकतेतून आपल्याकडे लोककला जन्माला आल्यात. लोककलांमुळे महाराष्ट्राची लोकसंस्कृती संपन्न बनली आहे असं प्रतिपादन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लहू जरग यांनी केलं.
तुरंबे इथं आयोजित लोककला महोत्सवात ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं लोककला महोत्सव आयोजित केला होता. लोककला सादर करणाऱ्या 30 मंडळांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. भारूड, पोवाडा, गणगवळण, गोंधळ, धनगरी ओवी, हलगी वादन, ढोल ताशा, भजन, शाहिरी पोवाडा अशा लोककला या महोत्सवात सादर झाल्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी ओळख असणाऱ्या तुरंबे गावात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम एकोप्याने साजरे केले जातात. या प्रसंगी विलास जाधव, डॉक्टर सुभाष जाधव, लहू जरक, सुनील लिंगडे, स्वप्नील जरक, अरविंद नलवडे, सुनील कोळी, रमेश सावंत, सुनील पाटील, शिवाजी सरावणे, नामदेव किल्लेदार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कागल शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. कोरोना निर्बंध हटल्यानं दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कागलचं ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी ही यात्रा भरवली जाते. राष्ट्रीय महामार्ग लगतच्या डोंगर पायथ्याशी श्री लक्ष्मी देवीची 2 मंदिरं आहेत. थोरली आणि धाकटी लक्ष्मी अशी या मंदिरांची ओळख आहे. हणबर समाजातील गुरव मंडळी देवीची पूजा करतात. यात्रेनिमित्त थोरल्या लक्ष्मीला खारा तर धाकट्या लक्ष्मीला गोडा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यात्रेदिवशी देवीची पालखी काढण्यात येते. ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. याबरोबरच वार्तापत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. धोपेश्वराच्या नावानं चांगभलच्या गजरात शाहूवाडी तालुक्यातील कासारडे इथं ग्रामदैवताची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यामुळे गावात भक्तिमय आणि धार्मिक वातावरण तयार झालं होतं. कोरोनामुळे 2 वर्ष यात्रा आणि सण समारंभांवर मर्यादा आल्या. मात्र यावर्षी शाहूवाडी तालुक्यातील कासारडे इथल्या धोपेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. धोपेश्वराची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये धनगरी ढोल, लेझिम यांच्यासह पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारकडून सुरू असलेली विकास कामं तसंच विविध उपक्रम आणि योजनांचा लाभ सर्वसामान्य घटकांना मिळाला पाहिजे. तसंच या योजनांविषयी माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केलं. उजगाव इथं शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील उजगावपैकी मणेरमाळ म्हणजेच छत्रपती शिवाजीनगर इथं शिवसेनेची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. या शाखेचं उद्घाटन आणि मेळावा संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी उपक्रम राबवले जात आहेत. कोरोना काळात नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठे प्रयत्न झाले. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती शिवसैनिकांनी घरोघरी पोचवावी आणि घर तिथं शिवसैनिक धोरण पूर्ण करावं असं आवाहन तालुका प्रमुख राजू यादव यांनी केलं. उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, पोपट दांगट, दीपक रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, महादेव चव्हाण, विराज करी, विनायक जाधव, संतोष चौगुले, सागर पाटील, महिला आघाडीच्या गीतांजली गायकवाड, उमा धनवडे, रुपाली पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी हद्दीतील जाधवाचा टेक आणि डुकुटेक या परिसरात बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय. पायाच्या ठशावरून बिबट्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. चंदगड तालुक्यातील जंगली प्राण्यांचा वावर आणि उपद्रव वाढलाय. डुक्करवाडी हद्दीतील जाधवाचा टेक आणि डुकुटेक परिसरात बिबट्या सदृश प्राण्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय. उसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना जंगली जनावरं आल्याची चाहूल लागली होती. दुसऱ्या दिवशी अधिक माहिती घेतली असता त्या प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं.
वनपाल दयानंद पाटील यांनी पायाच्या ठशावरून बिबट्यासदृश 2 प्राण्यांचा वावर असल्याचं म्हटलंय. एकूणच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागानं बिबट्यासदृश प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. आणि एकदम म्हणजे असं काळजीपूर्वक म्हणजे शेतात येण्यापूर्वी सावधगिरीनं यावं त्यांनी सूचना दिल्यात. रात्रीची लाईट असल्यामुळे लोक घाबरायल्यात आणि दिवसाची लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना एकदम म्हणजे हेच वातावरण निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे शासनाने दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर कागल तालुक्यात 20 शाळा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणासाठी पुरवल्या जाणाऱ्या टॅब वितरण कार्यक्रमात वन्नूर इथं ते बोलत होते. कागल तालुक्यातील वन्नूर विद्यामंदिरमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि युथसी फाउंडेशनच्या संस्थापिका कृती मल्होत्रा यांच्या हस्ते टॅब वितरण करण्यात आलं. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना संसर्गामुळे ऑनलाईन शिक्षणाकडे वळावं लागलं, पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते. अडथळ्यांची शर्यत पार करत शिक्षण सुरू राहिलं. मात्र भविष्यातील गरज ओळखून डिजिटल शाळा उपक्रम जलद गतीनं राबवणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून कागल तालुक्यातील 20 शाळांना दिल्ली राज्यातील शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर सुसज्ज बनवण्यात येतील, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. याप्रसंगी श्रेयांश लोढा, पूजा मोरे, गणपती कमळकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक भैया माने, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, अभिजित घोरपडे, सौरभ मल्होत्रा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. वाढत्या महागाईमुळं वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांगांना जगणं अवघड झालंय. त्यामुळे महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाकडून वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांगांना महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळते. मात्र वाढत्या महागाईमुळे पेन्शन वाढीची मागणी होतीये. राज्य सरकारनं 2,000 रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून औषधं, कपडे, प्रवास आणि जीवनावश्यक वस्तूही खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळावी या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुरवठा कार्यालयासमोर आल्यावर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, उषा माळी यांनी लाभार्थ्यांच्या व्यथा मांडून मागणी मान्य करेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. प्रत्येक कुटुंबानं देशी गायीचं संगोपन करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केलं. नृसिंहवाडी इथं पशु प्रदर्शनात ते बोलत होते. नृसिंहवाडी इथल्या स्वर्गीय चिमासाहेब जगदाळे कॉलेजच्या मैदानावर खिलार जातीच्या जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या पशु प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी धनाजीराव जगदाळे, दिगंबर पुजारी, महादेव पुजारी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, डॉक्टर किरण अणुजे, मकरंद पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार महेश लांडगे यांनी देशी गायींचं महत्त्व विशद केलं. आपला एक देशी गोवंश आहे आणि येणाऱ्या पिढीला हा जर गोवंश आपल्याला समजून दाखवायचा असेल, त्याला कळावं असं वाटत असेल तर नक्कीच असा हा गोवंश आपण सगळ्यांनी सांभाळावा. सन 2019 आणि 2021च्या महापुरावेळी पूरग्रस्तांना भरीव मदत केल्याबद्दल आमदार लांडगे यांचा नृसिंहवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या पशु प्रदर्शनातील स्पर्धेत पंढरपूर इथल्या मारुती मस्के यांच्या गायीनं खिलार चॅम्पियन पारितोषिक पटकावलं.
गुरुप्रसाद पोवार, अशोक पोवार, सागर मोरबाळे, महेश भोसले, उदय कुलकर्णी, श्रीवल्लभ रुक्के पुजारी यांच्या गायींनी बक्षिसं मिळवली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिवाजी भोसले, जितेंद्र माने, श्रीवल्लभ रुक्के पुजारी, विजय अणुजे यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, चंद्रकांत गवळी, परशुराम गवंडी, योगेश जमदग्नी, प्रतीक धनवडे, सागर मोरबाळे, श्रेणिक माने, संजय गवंडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं. प्रांतवार भाषा रचनेचं महत्त्व कमी होऊन विविध भाषांमध्ये संवाद सुरू झाला. अनेक भाषा अवगत झाल्यामुळं मातृभाषा मागं पडू लागली. अशाच पद्धतीनं मराठीची पिछेहाट होत गेली. खरं तर मराठी ही ज्ञान देणारी भाषा आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी संवाद प्रक्रियेसाठी मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात झालाच पाहिजे, असं प्रतिपादन डॉक्टर निलेश शेळके यांनी केलं. रावसाहेबांना कित्तूरकर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडिंग्लजमधील रावसाहेब अण्णा कित्तूरकर कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनिता चौगुले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. विविध उदाहरणांसह डॉक्टर निलेश शेळके यांनी मराठी भाषेचं महत्त्व पटवून दिलं. वाचनकट्टा चळवळीचे युवराज कदम यांनीही मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवली. यावेळी गजेंद्र बंदी, डी.के. स्वामी यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्राचार्य विजयकुमार चौगुले, सुनील देसाई, सुभाष कोरे, पी.व्ही. पन्हाळे आणि विद्यार्थी उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.